नमस्कार. ती ध्येयवेडी, ती रणरागिणी, नभाला कवेत घेणारी ही मर्दानी, वाऱ्याच्या वेगाशी जिची घट्ट मैत्री, अन कष्टाने मिळवलेली विजयाची खात्री, ही आहे आजच्या आधुनिक युगाची आधुनिक नारी, जिनं 31 तासात मारली यशाची उत्तुंग भरारी. नमस्कार मंडळी. आज जागतिक महिला दिवस. महिलांच्या कर्तृत्वाने अवकाश केव्हाच व्यापलेला आहे. गेली अनेक वर्ष आपण महिला दिवस साजरा करतोय आणि महिलांच्या सशक्तीकरणाची वेगवेगळी रूपं आज पर्यंत तुमच्या समोर आली असतील. जिद्द हे दुसरं नाव म्हणजेच महिला असं आपण म्हटलं पाहिजे. अशीच एक जिद्दीने 31 तासात 1626 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या एका रणरागिणीला आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे गौरी इंदुलकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. एक आगळा वेगळा प्रवास आणि ह्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा घेण्यात आलेली आहे. तर 31 तासांचा प्रवास, अर्थात अडथळे आणि स्त्रियांचा संघर्ष ही वेगळं सांगण्याची गोष्ट नाही, तर तेही आले असतील तरी पण जिद्दीने तो त्यांनी प्रवास पूर्ण केला. आणि वेगळं सांगायचं म्हणजे त्यांनी 3.5 शक्तिपीठ आणि 5 ज्योतिर्लिंग ही त्यांच्या प्रवासाचा मार्गात होती. तर एक वेगळ्या प्रकारचं साहस त्यांनी केलंय. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत इथे. आणि एकतर बाईकने प्रवास करणं, आणि कारण गाडीने जाणं किंवा प्रवासासाठी पर्यटनासाठी जाणं हा भाग वेगळा येतो, पण हे निवडलं कसं आधी की मी बाईकने प्रवास करणार? तर त्याची पूर्वीपासून आवड होती का? मला बाईकची पहिल्यापासूनच आवड होती. म्हणजे लहानपणापासूनच बाईक चालवायला मला आवडायची. बाबांची गाडी मी भरपूर वेळेला बाबांच्या नकळत चालवलेली आहे. आणि मोठं झाल्यावरती स्वतःची गाडी घेतल्यावरती तर काय मग बघायलाच नको. कारण मला फिरायची आवड पण आहे आणि बाईक चालवायची पण आवड आहे. त्याच्यामुळे मग खूप ठिकाणी फिरलं गेलं, खूप ठिकाणी अजूनही जात आहे आणि अजूनही काही ठिकाणी जायचंय. अच्छा, पण तुम्ही हे जे सगळं सांगताय तर कुठला परिसर, म्हणजे तुमचं कुठला शिक्षण कुठे झालं, गाव तुमचं कुठलं? माझं गाव रत्नागिरीमध्ये शिर्के हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. मी रत्नागिरीचीच आहे. अच्छा. आणि मग बाबा तेव्हा गाडी द्यायचे हातात? बाबा द्यायचे म्हणजे सुरुवातीला त्यांनीच शिकवली होती, कारण त्यांना पण आवड आहे गाड्यांची, त्याच्यामुळे त्यांनी मला शिकवली होती. पण सहसा बाहेर जायला द्यायचे नाही, कारण लायसन नव्हतं तेव्हा माझ्याकडे. त्याच्यामुळे मग हळूच थोडीशी चालवणं आतल्यात आपल्या एरियामध्येच असं. आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा लायसन वगैरे आलं तेव्हा मग बाबांनी दिली हातामध्ये. पण लेडीज जेव्हा गाडी चालवतात किंवा महिला गाडी चालवतात तेव्हा मोपेड हा जास्तीत जास्त वापरण्याचा प्रकार आहे. तुम्ही थेट बाईक ची स्वारी केलेली आहे, तर बाईक कशी हातात आली? बाईक म्हणजे ऍक्च्युली माझ्या बाबांकडे बाईकच होती. अच्छा. त्याच्यामुळे मी बाईकच चालवायला शिकले. आणि त्याच्यामुळे बाईक चालवायची मला आवड, पण बाईक चालवायचीच आवड होती. म्हणजे मोपेड मी चालवायचे, पण मोपेडपेक्षा मला बाईक चालवण्यात जास्त इंटरेस्ट होता. अच्छा. मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारच्या बाईक चालवल्यात? आतापर्यंत आता माझ्या स्वतःकडे BMW ची एक ऍडव्हेंचर बाईक आहे आणि एक स्पोर्ट्स बाईक आहेत. म्हणजे जे दोन्ही सेगमेंट असतात त्या दोन्ही सेगमेंट मधले मी गाड्या चालवते. आणि हा सगळा चालवण्याचा कालावधी किती वर्षाचा आहे? तसं म्हणायला गेलं तर खूप अगोदरपासून मी गाडी चालवते. जवळजवळ 8-10 वर्षपेक्षा जास्त झाली असतील मी गाडी चालवते. आता आपण तुमच्या मूळ विक्रमाकडे येऊया. एवढा मोठा प्रवास करायचा आहे, इतके तास, इतका किलोमीटर असं ठरवलं होतं की आधी सुरुवात केली आणि मग विक्रम झाला? नाही, ह्याच्यासाठी आधी तुम्हाला ठरवायला लागतं की तुम्हाला काय करायचंय. एक प्रॉपर प्लॅनिंग करायला लागतं की कशा प्रकारे करायचंय, कुठचे रूट्सने जायचंय, ते सगळे सिलेक्ट करून मग त्याप्रमाणे तुम्हाला पुढची तयारी करायला लागते. अच्छा. मग ही शक्तिपीठ बघायची आहेत किंवा तोच मार्ग निवडलात, मग ते करताना कुठल्या कुठल्या प्रकारची तयारी तुम्ही केली? हे 3.5 शक्तिपीठ आणि 5 ज्योतिर्लिंगाचा माझा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये पहिली मला बाईकची पूर्ण सर्व्हिसिंग आणि त्याबद्दल थोडीफार माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी म्हणजे लोकवस्तीच नसते, डोंगराळ प्रदेश असतो किंवा असं असतं की निर्जन ठिकाणं असतात. मग त्या ठिकाणी आपल्याला काही झालं तर आपल्या बाईकचं आपल्याला थोडंफार तरी ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यामुळे बाईकचं थोडंफार ज्ञान घेतलंच होतं मी. आणि बाईकची पूर्ण सर्व्हिसिंग वगैरे केलेली होती. त्याच्यामुळे एक बाईकची पूर्ण तयारी झाली होती तशी. ही झाली बाईकची तयारी, पण मानसिक तयारी सुद्धा असते. आणि घरातनं सपोर्ट असणं आवश्यक असतं. तरी तुम्ही ठरवलं कधी आधी आणि हेच करायचंय असं का ठरवलं?
हेच करायचं म्हणजे ऍक्च्युली खूप अगोदरपासून माझ्या मनात होतं की काहीतरी वेगळं करायचंय. अच्छा. तर ते वेगळं करायचं मग मनात आलं की आपण एक रेकॉर्ड बनवूया. हा. तर त्याच्यापासून सुरुवात झाली आणि अच्छा. मग त्या मार्गाने मग मी ऍप्लिकेशन वगैरे केलं त्यांना आणि त्यांच्याकडनं मग रिप्लाय वगैरे आल्यावरती मग पुढची तयारी केली. कुणाला ऍप्लिकेशन केलं? इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला ऍप्लिकेशन केलं. अच्छा. आणि मग त्यांच्याकडनं जेव्हा रिटर्नचा ईमेल आला हा. त्याच्यानंतर मग पुढची तयारी केली. हा सगळा प्रवास एकट्याने केलात तुम्ही? हो. तर खूप तयारी करावी लागते आणि महिला असेल तर अजून जास्त तयारी करावी लागते. मी जसं तुम्हाला म्हटलं की मानसिक तयारीचा जो भाग आहे आणि तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की निर्जन रस्ता पण असतो, रात्र अपरात्र असते, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आधी पहिली स्वतःला समजावावी लागते. मग घरातले असतील, मग आपल्याला आपलं रूट वर जायचं असतं, तर आधी पहिली मानसिक तयारी करताना काय काय आपल्याला आधी संभाव्य धोके, हो. तर ते कसं काय तुम्ही केलं? म्हणजे काय करायचं, कुठल्या वस्तू न्यायच्या, बरं जाताना जड सामान पण नेऊन उपयोगाचं नाही, हे सगळं जरा सविस्तर सांगा. ह्याच्यामध्ये मी काय केलं, पहिले आपल्याला जाताना जास्त सामान तर नेता येणं शक्य नव्हतं कारण आपला खूप टाइम लिमिटचं कंडिशन होती. त्याच्यामुळे लिमिटेड जे आपल्याला लागेल अशाच वस्तू घेतल्या ज्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकलचं एक जे येतं की मेडिकलसाठी जे लागणारी आपली औषधं वगैरे आहेत ती एक घेतली. परत आपले रेग्युलर दैनंदिन जे यूज करायच्या गोष्टी ज्या गरजेच्या असतात त्या घेतल्या. जे ठराविक कपडे घेतले, ही तयारी केली. त्याच्यानंतर मग आपल्याला थांबायचं पण जास्त थांबता येत नव्हतं, त्याच्यामुळे खाण्यासाठी प्रोटीन बार, एनर्जी ड्रिंक मध्ये आपले ग्लुकॉन डी वगैरे जे असतं त्या पावडर्स वगैरे त्या घेऊन ठेवल्या, जेणेकरून की आपल्याला समजा तहान लागली किंवा काय हे झालं की आपल्याकडे एनर्जी ड्रिंक असेल तर डिहायड्रेशनचा धोका टळला जातो. कारण एवढा प्रवास करणं म्हणजे जेवढं उन्हातून प्रवास करायचा आहे तर ते डिहायड्रेशन होतच होतं आणि भूकही लागते. अधेमध्ये कदाचित काही ठिकाणी हॉटेल नसतात किंवा काही खाण्याची सोय नसते, मग अशा ठिकाणी खायला तुम्हाला इझी पण शरीराला चांगले असे प्रोटीन बार, चिक्की वगैरे असे पदार्थ मी सुके पदार्थ घेऊन ठेवले होते. मग ह्याच्या आधी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं होतं का? हो, डॉक्टरांशी कन्सल्ट करून सगळं व्यवस्थित स्वतःची तपासणी वगैरे करून आपण फिट आहोत त्याचं प्रॉपर हे करूनच मग प्रवासाला. आता मग रूट मॅप कसा तयार झाला? पहिलं कुठे जायचं, मग कुठून कुठे जायचं, हा कसा मॅप तयार झाला? तो रूट मॅप मी स्वतःच तयार केला. लोकेशन्स आपली आपण जिथे जिथे जाणार आहोत ते ठिकाण, मग तिकडनं दुसरं ठिकाण किती किलोमीटर अंतरावरती आहे वगैरे ह्याचं सगळं नियोजन करून एक स्वतःच एक रूट तयार केला, एक मॅप तयार केला आणि त्याप्रमाणे मग मी जर्नी स्टार्ट केली. अच्छा. मग ती जर्नी आता कशी झाली? म्हणजे पहिलं कुठे गेलात? पहिलं मी भीमाशंकरला गेले. अच्छा. भीमाशंकरला सकाळी 5:30ला माझी जर्नी स्टार्ट झाली. भीमाशंकरवरनं मी त्र्यंबकेश्वरला गेली, त्र्यंबकेश्वरवरनं वणीला गेली, वणीवरनं घृष्णेश्वर केलं. घृष्णेश्वर केल्यानंतर त्या रात्री 9:30-10 वाजल्यानंतर मी स्टे केला, कारण रात्रीचा प्रवास नाही करायचा हे मी आधीच ठरवलं होतं. कारण अनोळखी रस्ते असतात, अनोळखी ठिकाण असतात, आपल्याला काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे सेफ्टीसाठी रात्रीचा प्रवास मी शक्यतो टाळला. डेस्टिनेशन येईपर्यंत मी प्रवास करायचे, त्याच्यानंतर मी रात्री स्टे करायचे आणि पहाटे लवकर उठून एक साधारण 4-4:30 वाजता उठून परत पुढच्या प्रवासाला मी निघायचे. मग हा किती कालावधी लागला तुम्हाला? ह्याच्यासाठी मला 2 दिवस लागले. अच्छा. हा. आणि हे सगळं करताना वेळेचं नियोजन, जसं मी म्हणाले लवकर उठायचे, मग एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन, अर्थात प्रत्येकाची वेगळी वेळेची वेगवेगळी व्हेरिएशन असणार, पण ती कशी काय हे केली? म्हणजे आणि जेवणाचं कुठे केलं? किंवा जेवणाचं म्हणजे मी सहसा हलका आहारच घेतला, कारण बाहेरचे पदार्थ आपल्याला प्रत्येक वेळी सूट होतातच नाही आणि आपल्याला पूर्ण दिवस बाईक चालवायचे, त्याच्यामुळे आपल्याला हलके आहारच उपयोगी पडतात. त्याच्यामुळे जास्त करून मी जे सांगितलं त्याप्रमाणे प्रोटीन बार्स किंवा असे चिक्की असे पदार्थ खायचे आणि मग रात्री जेव्हा मी हॉटेलला स्टे करायचे तेव्हा मग खूप हलका आहार घ्यायचे. महिलांचा प्रवास किंवा हे सुरक्षितता हा जो काही कार्यक्रमाने तर हॉटेलमध्ये जरी आपण मी जाऊन राहते तरी सुद्धा ती खूप खबरदारी घ्यावी लागते. त्याच्यासाठी काही विशेष खबरदारी केली किंवा असं काही इमर्जन्सी फोन नंबर्स होते
किंवा कुणाला संपर्क होता किंवा आजूबाजूला तिथे कोण ओळखीचं होतं असं काही? ओळखीचं कोणीच नव्हतं, पण बघतानाच आपण असं हॉटेल घ्यायचं की हा. जेणेकरून थोडंसं महाग असलं तरी चालेल, हा, पण व्यवस्थित असलं पाहिजे. हा, आणि वस्तीत असलं की मग काही हम्म. लोकवस्तीत असलं की टेन्शन नसतं एक हम्म. बाजूचं, किंवा असं न घेता लोकवस्तीतलं आणि प्रॉपर. मला तरी असं वाटतं की तिथे जे पोलीस असतात किंवा कोण असतं, त्या लोकल लोकांना जर विचारून तुम्ही जर राहिलात ना, तर खूप तुम्हाला चांगल्या प्रकारे लोक सपोर्ट पण करतात आणि सांगतातही. अच्छा. हा एवढा 1626 किलोमीटरचा प्रवास करताना रस्त्यात कोणते अनुभव आले, चांगले वाईट? चांगलेच अनुभव जास्त आले, वाईट अच्छा. अनुभव तसा मला एकही नाही आला. हा. रस्ता एका ठिकाणी मी चुकले होते, कारण GPS ने मला थोडस चुकवले रस्ते, अच्छा. समजलेच नाहीत. पण त्या ठिकाणी मला लोकल लोक जी आहेत ते प्रॉपर तुम्हाला रस्ता सांगायचे. पोलीसही भरपूर ठिकाणी होते. मी प्रत्येक वेळी जास्त करून पोलिसांनाच विचारलं, बरोबर. कारण एक सुरक्षितता असते की हो. आपल्याला योग्य रस्ता दाखवू शकतात. आणि आणि पोलीस वगैरे आहेत ते पण म्हणजे एवढा सपोर्ट करायचे ना, की काही काही ठिकाणी तर मला अक्षरशः त्यांनी त्यांचे स्वतःचे मोबाईल नंबर दिले आणि सांगितलं, मॅडम तुम्ही तिथं पोहोचेपर्यंत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला या नंबरला संपर्क साधा म्हणून. खूप चांगला अनुभव आहे. हो, खूप आणि चांगला त्यामुळे अनुभव. सेफ वाटतं आपल्याला. हा. बरोबर आहे ना? हा सगळा प्रवास तुम्ही कधी केलात, म्हणजे कुठला कालावधी होता? 20 जानेवारीला प्रवास माझा सुरू केला. 20, 21 आणि 22 ला माझा प्रवास आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या ठिकाणी प्रवास संपला. अच्छा. तो सगळा जो काय कालावधी होता जानेवारीचा, तर तो थंडीचा वगैरे होता. हो. आणि तुम्ही जो काय भाग जात होता तो तीव्र थंडीच्या भागातनं तुम्ही प्रवास केलात, बरोबर आहे ना? तर पहाटे परत उठत होतात आणि परत प्रवास केलात. जरी तो 31 तासांचा असला, 2 दिवसांचा असला, तरी सुद्धा शरीरावर त्याचा परिणाम हो. होतो. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा. मग त्याची काळजी कशी घेतलीत आणि काय त्रास झाला तुम्हाला? थंडीचा खूपच त्रास झाला, कारण आपल्या इथं तेवढी थंडी आपण हो, कधीच हो, अनुभवलेली बरोबर. नाही आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रीम थंडी आहे. म्हणजे आपण कितीही स्वेटर जरी घातलं ना, तरी आपल्याला तिथं थंडी वाजू शकते. आणि त्यात बाईक वरती म्हटल्यावरती वाऱ्यावरती ते थंडी वाजायची. तर थंडी मात्र खूप होती, कारण मी सकाळी पहाटे लवकर 4 वाजता निघाल्यामुळे अगदी 9-10 वाजेपर्यंत मला थंडीतनं कुडकुडतच गाडी चालवायला लागायची, कारण जोपर्यंत तापायचं नाही सूर्य तोपर्यंत अजिबात गरम व्हायचं नाही. त्यामुळे थंडी तर खूप होती. आणि परत संध्याकाळी पण एक सूर्य मावळला की त्याच्यानंतर जी थंडी लागायची ती पण भरपूर असायची. फक्त मधला कालावधी असा होता की चांगला होता आणि थंडीचा सीझन असल्यामुळे उन्हाचा विशेष त्रास जाणवला नाही. हा प्रश्न आपसूक येतो म्हणून, आणि तुम्ही रस्त्यावरनं गाडी चालवलीत म्हणून खराब रस्त्यांचा अनुभव आला? हो, आला. जसे चांगले रस्ते होते, चांगलेही रस्ते होते, पण खराबही रस्ते होते. खराब रस्ते ते एवढे खड्डे आणि त्यांना स्पीड ब्रेकर तर एवढे होते ना की गाडी चालवायची म्हटल्यावरतीच प्रश्न पडायचा की या खड्ड्यातून चालवायची कशी. कारण खूप खड्डे होते रस्त्याला. काही ठिकाणी तर रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे. अच्छा. मग हे सगळं करताना बाईकला काही मध्ये झालं तर त्याची काही दुरुस्तीची काही तांत्रिक तुम्ही किंवा प्राथमिक शिक्षण घेतलं? ह्याचं बेसिक ज्ञान होतं मला. आणि ह्याचं जे पंक्चर किट वगैरे जे येतं ते मी सोबत ठेवलं होतं, म्हणजे इन केस जास्तीत जास्त पंक्चरच होऊ शकतात. बाकी मोस्टली जर आपण प्रॉपर ते गाडीची निगा राखली असेल, सर्व्हिसिंग केलं असेल तर बाकी काहीच प्रॉब्लेम होत नाही गाडीला. फक्त पंक्चर किट जवळ ठेवलं तर मग ते आपणही करू शकतो, पंक्चर काढू शकतो. असं किती लगेज होतं, म्हणजे हे सगळं किट तुमचं बॅग लगेज असं करून किती? कारण त्या परत मर्यादा येणार त्या 2 व्हीलरवरनं हे सगळं न्यायला, तर किती किलोचा असं काही काढला होता अंदाज? असा किलोचा अंदाज नाही, पण माझी टेलला एक बॅग होती आणि टँकला एक बॅग होती. म्हणजे पुढे पण बॅग होती, पाठी पण बॅग होती. 2 बॅग होत्या माझ्या. पण त्या कॅरी करता येतील अशाच मी ठेवल्या होत्या. जास्त मी ओझं नव्हतं घेतलं. आणि ज्यावेळेला तुम्ही हे रेकॉर्ड करणार आहात तर ते त्याचं काही मॉनिटरिंग करत होते त्यांच्या? हो, जेव्हा तुमची ही जर्नी स्टार्ट होते तेव्हा स्ट्रावा एक ऍप आहे, GPS ऍप, ते तुम्हाला ऑन करायला लागतं. आणि जोपर्यंत तुमची ही जर्नी संपत नाही तोपर्यंत कंटिन्यू तुम्हाला ऑन ठेवायला लागतं. त्याच्यावरनं ते मॉनिटरिंग तुमचं करतात की तुम्ही या वाजता इतक्या वाजता तुम्ही ह्या ठिकाणी आहात म्हणून. त्याच्यावरती प्रॉपर तुमचं मॉनिटरिंग प्लस तुमचं गाडीचं किलोमीटर, तुमच्या गाडीचा स्पीड हेही त्यांच्यापर्यंत जातं. कारण त्यांचं खूप स्ट्रिक्ट असतं की एक ठराविक लिमिटच्या पुढे तुम्ही गाडी पळवूही शकत नाही, कारण रिस्की असतं. त्याच्यामुळे सगळं मॉनिटरिंग त्यांना होत असतं.
हे सगळं करायची काय म्हणतात कुणापासून इन्स्पिरेशन झालं की हा मी काय करणार आहे रेकॉर्ड? ऍक्च्युली रेकॉर्ड मला अगोदरपासूनच करायचा होता, पण एक युट्यूबर आहे रायडर गर्ल विशाखा म्हणून, तिचे मी खूप अगोदरपासून व्हिडिओ बघते. तीही सोलो ट्रॅव्हलरच आहे. तर तिचे व्हिडिओज बघून मला असं वाटायचं की काहीतरी केलं पाहिजे. तिने पण रेकॉर्ड्स केलेले आहेत. तर तसं म्हणा तर प्रेरणा मी तिच्यापासूनच घेतली. घरातनं किती सपोर्ट होता हे सगळ्याला? घरातनं माझ्या भरपूर सपोर्ट होता. म्हणजे नवऱ्याने आणि पूर्ण सपोर्ट होता त्यांचा की तू कर. माझ्यापेक्षा त्यांना माझ्यावरती जास्त विश्वास होता. ते म्हणायचे तू करशील, काय नाही तू जा, तू करशील म्हणून. अरे वा. त्याच्यामुळे घरातून सपोर्ट असल्यामुळे मला बाकी काही अडचण नाही आली. एक विक्रम तर तुमच्या नावावर आता हा झालेला आहे. आता पुढचं लक्ष काय आहे? पुढे मला भारतभर फिरायचं आहेच. त्याच्याबरोबर अजूनही असे काही विक्रम आहेत जे कोणी केलेले नाहीयेत, ते करायचं माझा प्रयत्न आहे. म्हणजे कुठला विभाग किंवा कुठला प्रदेश असा तुम्हाला वाटतं की बर्फाळ आहे किंवा वाळवंट आहे? आपल्याकडे तर भारत प्रत्येक प्रकारचे भाग आहेत आपल्याकडे. असं कुठलं असं वाटतं की जावं? स्पितीला खूप छान आहे. अच्छा. तर त्या ठिकाणी जायची माझी इच्छा आहे. विक्रम आपण करतो, आपली इच्छा असते. तर मुलींना ह्या क्षेत्रात यायचं असेल तर एकट्याने आम्ही सुद्धा जर रात्रीचं अपरात्री जायचं असेल तरी सुद्धा महिलांना भीती वाटते. टू व्हीलरवरनं कसं जायचं, आजूबाजूला रस्ता असेल, म्हणजे शहर आणि शहराच्या आजूबाजूला फिरताना पण. तुम्ही तर हा एवढा मोठा प्रवास एकटीने केलात, तर काय तुम्ही सांगाल किंवा टिप्स द्याल आपल्या तरुणींना या निमित्तानं? टिप्स म्हणजे घाबरायचं तर अजिबात नाही. आपण घाबरलं की मग संपलं. घाबरायचं नाही. आणि जर तुम्हाला कोणाची मदत हवी असेल तर लोकल माणसांनाच विचारा जास्त करून, किंवा मग जे पोलीस असतात, ट्रॅफिक पोलीस असू देत किंवा आपले रेग्युलर पोलीस असू देत, त्यांना जर तुम्ही विचारलं ना तर तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन पण करतील आणि सेफ्टीचं टेन्शनही राहत नाही. शिवाय मोस्टली तुम्हाला ज्या आपल्याला माहित नाहीये ठिकाणं, त्या ठिकाणी रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा. आज महिला दिवस आहे, तर या निमित्तानं एक छान महिलेला मी भेटलेली आहे. तर या निमित्तानं आज महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल? चूल आणि मूल या चौकटीच्या बाहेर येऊन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. कारण महिला आता खूप पुढे गेल्यात आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्यात आहेत. त्याच्यामुळे असं काही मनात आणू नका की मी करीन की नाही. स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि कुठच्याही क्षेत्रात पुढे येण्याचा प्रयत्न करा. वा, खूप छान. एकदा महिलेने ठरवलं की मला हे करायचंच आहे तर ती जिद्दीला उतरते आणि ते ती करून दाखवते. गौरी मॅडमच्या कडनं हे आता आपण सगळ्यांनीच पाहिलं आणि ऐकलं आणि खरंच त्यांचा सगळा प्रवास जिद्दीचा आहे आणि त्या म्हणतात अजून मला अनेक विक्रम करायचे आहेत. तर आपण पुढेही या निमित्तानं भेटूया. तुम्ही जे जे नवीन कराल ते आम्हाला सांगा. आपण पुन्हा भेटूया आणि तुमच्या पुढच्या सगळ्याच प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.